कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसला रिलेट करतो, पण कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये कसं असतं की आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट लागते आणि त्यामुळे मला असं कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि किंवा लिमिटेड इन्व्हेस्टमेंटमध्ये काय प्रॉफिट कमवू शकतो अशी कंपनी किंवा असा बिझनेस हवा होता. तर घनश्याम भाईंनी मला सजेस्ट केलं की आपण मिनरल वॉटर चालू करू शकतो. यामध्ये कसं लिमिटेड इन्व्हेस्टमेंट आहे आणि प्रॉफिट मार्जिन पण आपल्या रिजनेबल किंवा आपल्या मॅनेजेबल असतं. त्यामुळे मला हा बिझनेस करण्याची इच्छा जागृत झाली आणि धर्मानंदवाल्यांनी मला चांगलं हेल्प केलं. त्यामुळे हा बिझनेस मी एक्सपांड करू शकलो. मिनरल वॉटर चालू करायला आपल्याला सर्टिफिकेशन, फॉर एक्झाम्पल आपण NOC घेतो ग्रामपंचायती, त्यानंतर BIS लायसन्स, फूड लायसन्स, FSI लायसन्स, यासाठी आपल्याला खूप डॉक्युमेंटेशन करायला लागतं. पण धर्मानंदनी मला असे फुल पॅकेज दिलेली की त्यामध्ये त्यांनी लायसन्स पण मला इश्यू करून दिले. त्यामुळे मला धावपळ करावी लागली नाही कुठे. मला डॉक्युमेंटेशनचं एवढं नॉलेज नव्हतं, पण त्यांनी मला प्रॉपरली गाईडलाईन केलं आणि प्रॉपरली गाईड करून मला माझे सर्टिफिकेट्स आणि माझे लायसन्स इश्यू करून दिले. कसं आहे ना, ॲक्च्युली मी खूप सर्वे केला दुसऱ्या पण कंपनीचा, पण त्यांची हाय क्वालिटी किंवा प्राईस खूप हाय होती आणि त्या माझ्या बजेटमध्ये बसत नव्हतं. त्यामुळे कसं आहे, मला कमी बजेटमध्ये आणि क्वालिटी किंवा अजून काय म्हणावं की मशीनची क्वालिटी कशी चांगली होईल, त्यामुळे त्यांनी मला गाईड केलं आणि मला ती आवडली देखील. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर गेलो आणि ती मशीन घेतली. ॲक्च्युली मला बिझनेसच्या अगोदरच त्यांनी हे गाईड केलेलं की कसं आपण बिझनेस एक्सपांड करू शकतो, रिटेलरशी किंवा डिस्ट्रीब्युटरशी कसं त्यांचं टॅकल करू शकतो, त्यांना बिझनेस वाढवण्यासाठी कसं आपण अट्रॅक्ट करू शकतो किंवा दुसरे काही ऑफर देऊन त्यांना कसं अट्रॅक्ट करू शकतो किंवा आपला बिझनेस किंवा आपलं प्रोडक्शन कसं वाढवू शकतो, सेलिंग कॅपॅसिटी कशी वाढवू शकतो, हे त्यांनी मला प्रॉपरली गाईड केलं. त्यामुळे हा बिझनेस मला वाढवण्यासाठी मदत झाली त्यांची. त्यामुळे त्यांचा थँकफुल आहे मी. ॲक्च्युली माझ्या कंपनीची, माझ्या प्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे 40 BPM, त्या म्हणजेच 40 बॉटल पर मिनिट. हा छोटा प्लांट असल्याकारणाने मी मॅक्सिमम बॉक्स काढू शकतो 1 लिटरचे 1066. सध्या माझं एवढं प्रोडक्शन आहे, मी फुल्ली युटिलाइज करतो माझी कॅपॅसिटी, म्हणजे मी 1666 बॉटल बॉक्स काढू शकतो पर डेला आणि तेवढे माझं प्रोडक्शन आहे, तेवढं माझं सेलिंग कॅपॅसिटी आहे. मशीनची क्वालिटी चांगली असल्याकारणानंच मी हा प्लांट त्यांच्याकडून घेतला आणि आता देखील मला काही प्रॉब्लेम नाही ह्या मशीनमध्ये. इन केस मला काही प्रॉब्लेम आला किंवा काही बिघडला तर त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह मला कॉल करतात, पर्सनली व्हिजिट करतात किंवा टेलिफोनिक व्हिडिओ कॉलिंग करून माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात विदिन अ डे. पाणीचे टेस्ट तर आपल्याला बाहेरूनच कळू शकतं की कंप्लेंट येत आहेत की नाही. आपण मार्केट रिसर्च केल्यानंतरच आपल्याला पाण्याची टेस्ट कळू शकते. आत्तापर्यंत तर अद्याप मला पाण्यामध्ये काही क्वालिटी किंवा पाण्यामध्ये काही कंप्लेंट आलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की पाण्याची क्वालिटी आपली आहे अदर प्रोडक्ट्सपेक्षा. आधीच सांगितलं मी की त्यांची सर्व्हिस मला अत्यंत आवडली. त्यामुळे मी त्यांच्याबरोबरच आहे, त्यांच्याबरोबरच राहीन. त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह वेळोवेळी मला गाईड करतात, मला हेल्प करतात, पर्सनली व्हिजिट देऊन माझ्या मशीनचा प्रॉब्लेम बिघाड असल्यास दुरुस्त करतात, रिपेअर करतात आणि चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो मी. ॲक्च्युली धर्मानंदची प्राईस आणि क्वालिटी ही चांगली आहे. त्यामुळे जास्त पैसे न खर्च करता किंवा मॅनेजेबल रिजनेबल अमाऊंटमध्ये मला चांगली मशीन मिळते आणि क्वालिटी मशीन मिळते. त्यामुळे दुसऱ्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये आपल्या दुसऱ्या कंपनीच्या पेक्षा मला ही कंपनी थोडं मला रिजनेबल वाटल्या कारणाने आणि त्यांची क्वालिटी चांगली असल्या कारणाने मी ह्या कंपनीबरोबर आहे. मी आधीच सांगितलं त्यांचा स्टाफ आणि त्यांचे मेन ओनर मालिक हे अत्यंत सपोर्टिव्ह आहे. ते मला वेळोवेळी मदत करतात, सहकार्य करतात. त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह वेळोवेळी मंथली किंवा मी जेव्हा कॉल करतो तेव्हा येतात, पर्सनली व्हिजिट देतात. काही प्रॉब्लेम असेल तर मला वेळोवेळी सहकार्य करतात. माझं आता मी बोईसरला असल्याकारणाने मी पूर्ण बोईसर मार्केट कॅप्चर केलं आहे. इवन माझं प्रोडक्शन आता वाशी, न्यू बॉम्बे, अंधेरी, आता मी एक्सपान्शन करणार आहे टुवर्ड्स सुरत, डहाणू आणि त्याच्या पुढे. ऑफकोर्स माझं फ्युचर टार्गेट आहे, मला मशीन एक्सपांड करायची, अपग्रेडेशन करायची आहे, मला मशीन वाढवायची आहे. त्यामुळे मी आता ऑटोमॅटिकवरून फुल्ली ऑटोमॅटिकवर जाणार नाही. ऑफकोर्स मला त्यासाठी धर्मानंदची हेल्प लागेल, त्यांचं सहकार्य लागेल आणि त्यांच्या सहकार्यानेच मी पुढे जाणार आहे.